एन्जॉय चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजची माझी रेसिपी असणार आहे मच्छी फ्राय। मच्छी फ्रायमध्ये मच्छी असणार आहे पापलेट। आता आम्ही मार्केटमध्ये जस्ट जाऊन आलो तर दाखवते पापलेट घेतलेत मी। हे पापलेट मी अख्खेच ठेवलेत। आता मी हे फ्राय करून घेणार आहे आणि कोलंबी पण मी फ्राय करणार आहे। पण आता प्रथम मी पहिला पूर्ण क्लीन करून घेते आणि मी इथे एका साईडला कोकम भिजत टाकली आहे। आता मला आलं लसूणची पण पेस्ट बनवायची आहे ह्याला लावायसाठी। तर सर्वप्रथम मी पहिला हे साफ सगळं क्लीन करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते पुढे काय मी करणार आहे ते। आता मी हे ना मच्छी पूर्ण पापलेट साफ करून धुवून आलं लसूण लावून आणि लाल मसाला आणि हळद बस एवढंच आहे। त्याच्यामध्ये पण सेम प्रोसिजर आहे। आलं लसूण लावून ठेवलेलं अर्धा तास तरी मी ठेवलं, अर्धा पाऊण तास, आणि मसाला आणि हळद, ठीक आहे। आणि मी ह्याच्यामध्ये ना कढीपत्ता टाकला आहे कारण की कढीपत्त्याने जरा चांगलं फ्लेवर येतं। आता काय काय लोक आता ह्या पापलेटमध्ये ना हिरवं वाटण पण भरतात आणि तसं पण फ्राय करतात, ज्याला जसं आवडतं तसं। पण आता मी ह्याच्यामध्ये तसं केलं त्यामध्ये खोबरं लागतं तर मला नाही आवडत ते, म्हणून आम्ही तसं करतच नाही। कारण की डायरेक्ट आम्हाला मच्छीचं टेस्ट आली पाहिजे, बाकीचं त्यामध्ये जास्त टेस्ट येत बसणार, म्हणजे मच्छी लागणारच नाही। ते वाटण म्हणजे जे खोबरं आणि कोथिंबीर आणि ते सगळंचं जास्त फ्लेवर येणार त्याच्यामध्ये, म्हणून मी नाही लावत। डायरेक्ट फक्त आलं लसूण, हिरवा मसाला आणि हिरवा म्हणजे मालवणी मसाला आणि कढीपत्ता आणि फ्राय केलं ना मच्छीला जरा वेगळा फ्लेवर येतो, ठीक आहे। आता मी कढीपत्ता ना ह्याच्यामध्ये हे करून ठेवते। मला अजून कोकम पण लावायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आणि कोकम लावून घेणार। तुम्ही पाहिजे असेल तर लिंबू पण हे करा, काय काय लोक लिंबू यूज करतात मच्छीसाठी, तर मी कोकमच यूज करते। कारण की लिंबूचं जेवढा आंबटपणा कोकममध्ये असतो ना, तर मला असं वाटतं की तेवढा आंबटपणा लिंबूमुळे नाही येत मच्छीला। आता कोलंबी बघा तेवढी मोठी मोठी आहे। ॲक्च्युली आता मच्छी जास्त प्रमाणात नसते कारण आता पाऊस सुरू झाला आहे, तसं पण बोटी बंदच झाल्या आहेत। तर थोडाफार तिकडच्या ज्या काही मच्छी असतात तिकडनं ते लोक आणतात। आता हे लोक तर सांगतात आम्ही मुंबईवरनं घेतो, मुंबई म्हणजे इकडनं कुलाबा ते सगळे पॉईंट आहेत ना मच्छीचे, तिकडनं असं मच्छी एकदम फ्रेश आहे इकडची। आम्ही जिथे तर येतो ना विकेंडमध्ये तिथे मच्छी म्हणजे ह्याच्यावर भेटते, कशावर, किलोवर भेटते। आणि आम्ही जिथे पहिला राहतो म्हणजे आम्ही जे वीक ऑफचे डे सोडले आहेत त्यामधले जे डे असतात ना, ते आम्ही जिथे राहतो तिथे किलोनी नाही भेटत, तिथे वाट्यावर मच्छी भेटते आणि इथे किलोवर भेटते। तिकडच्यापेक्षा इकडची मच्छीचं रेट थोडं जास्त आहे, म्हणजे 50-100 रुपयाचा फरक असेल, 50 रुपये पकडाच, पण मच्छी एकदम फ्रेश असते इकडची। भले तुमचे 50-100 रुपये जास्त गेले ना तरी काही वाटत नाही, कारण की मेन का असतं आपलं मच्छी फ्रेशच लागली पाहिजे ना, तरच फायदा आहे। तर इकडची मच्छी खूप ताजी आहे। तर कोलंबी पण बघा एकदम मोठी मोठी आहे, तिथे तर मी बघितली पण नव्हती आमच्या इथे मोठ्या मोठ्या कोलंब्या अशा भेटतात आणि ताजं ताजं असतं। आता मी काय करते, मीठ लावते। एका साईडला मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे, तेल टाकलेलं आहे। आणि आता इथे बघा त्याच्यामध्ये थोडंसं मी हे घेतलं आहे तांदळाचं पीठ आणि रवा जास्त प्रमाणात घेतला आहे। तर मी ना जरा कोकम टाकून घेते, नंतर मीठ टाकेन। तुम्ही पाहिजे तर आगू पण यूज करू शकता, डायरेक्ट तुम्हाला टाकलं की झालं असं। चांगल्या प्रकारे मी कोकमचं पाणी घालून घेते। आता ही जी मच्छी भेटते ना ती पण थोड्या दिवसांनी बंद होऊन जाणार। तर किनारा जे त्यांना मच्छ्या भेटतात, कारण की पाऊस प्रॉपर असं चालू नाही झाला आहे, येऊन जाऊन असं आहे, मग ते लोक जातात, जाणारे ते जातात, त्यांचा तो रोजगार आहे म्हणून त्यांना जावंच लागतं असं होतं। पण पाऊस जर कंटिन्यू चालू झाला मग हे सगळं बंद होणार आणि मग त्या लोकांनी ज्या स्टोअर केलेल्या असतात मच्छ्या त्या विकायला येणार, मग ते काय खाऊन काय फायदा नाही, अर्थ पण नाही ते खाऊन। मीठ टाकून घेते।
चांगलं दोन्ही बाजूला लावून घेते. तवा चांगलाच गरम झाला आहे, तेल पण चांगलं तापलं आहे त्यातलं. आता तर प्रथम मी पापलेट फ्राय करून घेईन, नंतर कोलंबी. अशी कोलंबी आम्ही कुठे खाल्लेली माहिती? आम्ही ना किती 3-4 वर्षापूर्वी ना मालवणला गेलेलो फिरायला. तर तिथे एक ना हॉटेल आहे बांबू अतिथी करून. 2 ॲक्च्युली आहे, एक बांबू आणि एक बांबू अतिथी असं आहे. तिकडे बापरे, जी कोलंबी खाल्ली ना आम्ही, एवढ्या मोठ्या मोठ्या कोलंब्या, याच्यापेक्षा पण मोठ्या असतील. तेव्हा आम्ही प्रथम बघितलेलं की एवढ्या मोठ्या मोठ्या कोलंब्या डायरेक्ट ते लोक फ्राय करत होते. ते एकदमच टेस्टी. आता मी हे पीठ आणि रव्यामध्ये डीप करून घेते. ठीक आहे, मी तसंच तव्यावरती सोडते. तेल दुसरं पण कढीपत्ता ना आतमध्ये भरा, आणि त्याचा फ्लेवर एक असतो तो भारी लागतो. मग पहिला पापलेट दोन्ही फ्राय करून घेणार आणि नंतर मग सगळं एकदम कोलंब्या टाकून घेणार फ्रायला. ह्याला ना 4 मिनटं तरी 4-5 मिनटं होऊन दे, नंतरच पलटा. लगेच नका हे करू, थोडा कडक होऊन जाऊन दे. पापलेट आहे ना एका साईडून झाला असेल. दुसरी साईड पण आपल्याला चांगली अशी खरपूस फ्राय करून घ्यायची आहे. तेल बऱ्यापैकी टाकायचं आहे. ठीक आहे, आता बघू सेकंड टाईम. ही साईड झाली आपली बऱ्यापैकी. परत एकदा पलटून घेऊ आपण. त्याला 5 मिनटं तर राहून दे, मच्छी आतून पण शिजून दे. हे झाल्यानंतर आपलं रेडी होईल. मग आपण कोलंबी फ्राय करायला घेऊ. तर झालं आपलं प्रॉपर फ्राय पापलेट. तर मी काढून घेते प्लेटमध्ये आणि मग कोलंबी करते. आता पापलेट बघा आपले रेडी झाले आहेत फ्राय करून. आता थोडं मी त्यामध्ये तेल ॲड केलं आहे आणि आता कोलंबी बी फ्राय करून घेते. चांगलं ह्याला त्याच्यामध्ये पिठामध्ये घोळून हे सगळ्या टाकणार आहे मी एक एक करून. तुम्ही पण ट्राय करा आणि करत असाल तर मला कमेंट पण करून सांगा की तुम्ही कुठच्या पद्धतीने बनवता, की बाबा तुम्ही काय टाकता त्यामध्ये, अजून एक्स्ट्रा काय असतं काय ह्याच्या व्यतिरिक्त, ते पण तुम्ही सांगू शकता. गॅस कमीच हवा. कोलंबी पण मी 4-5 मिनटं ठेवली, नंतरच पलटी मारते तिला. एक एक करून त्याला टर्न करायचं आहे. अशी ही बाजू झाली आहे, तशीच दुसरी बाजू आपल्याला करून घ्यायची. मी बनवते तर रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ना, त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा. काय तर तुम्ही जेवायला पण येऊ शकता घरी. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना मी माझा ॲड्रेस शेअर केला आहे, तो बघा. तिथे तुम्ही मला कमेंट करू शकता, सांगू शकता
की आम्ही जेवायला येतोय. आता लगेच जाऊन बघू नका डिस्क्रिप्शन बॉक्स, मी मस्करी करते. आता कोथिंबीर बघा दुसऱ्या साईडून पण झाली आहे. आता ही साईड झाली आहे, आता ती साईड पण मला तशीच करून घ्यायची म्हणजे कोलंबीला शिजायला थोडा टाईम लागतो. आणि ह्या कोलंबीला कशा जाड्या आहेत ना, मग ह्या प्रॉपर शिजल्या गेल्या पाहिजे आणि त्या कच्च्या राहणार. आता हे बघा हे का शिजन आहे. आता हे जे झालं आहे ना, हे झालं आहे तयार. मग तशीच मी दुसरी साईड पण करून घेणार आहे, जेणेकरून कोलंबी आपली रेडी होईल. अजून मला 5 मिनटं ठेवावी लागते, ती साईड पण तशी होईल. आता बघा दुसरी साईड पण आपली झालेली आहे. कोलंबी प्रॉपर झाली आहे फ्राय. आता मी का काढून घेते बाउलमध्ये. अशा प्रकारे आपली ही फिश थाळी रेडी झाली आहे. पॉपलेट फ्राय, कोलंबी फ्राय आणि मी आज अंडा कढी बनवलेली आहे, कारण की रस्स्याचं नाही खायचं होतं मच्छीचं, म्हणून आज अंडा कढी, भात आणि चपाती. तर आता मी जेवायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला कसं काय वाटली मी केलेली रेसिपी ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ओके, थँक्यू.